शाही रहा छत्रपतींचा दास द्यावी मजमती गुणगाण्या सजी रहा द्यावी मजमती बघा जिजाऊंचा जन्म कधी झाला 1598 सालास ढोलकीला आवाज सेव झाला मॉनिटरला का 1598 सालास 12 तारखेस जानेवारीस 1598 सालास 12 तारखेस जानेवारीस जिजाऊ माता जन्म आली सिंदखेड राज्यामध्ये रमलीन आनंदाने नगरी मधुमली आदिराजी आनंदाने नगरी मधुमली आदिराजी आनंदाने नगरी मधुमली लखोजी जाधव ओ म्हाळसा यांच्या पोटी एक तेजस्वी कन्या रत्नाने जन्म घेतला रे त्याचं नाव जिजाऊ माता माऊली पुढे जाऊन जिजाऊ मोठे होऊ लागल्या शहाजी राजांशी त्यांचा विवाह झाला माऊली आपल्या छत्रपतींकडे यायचं त्यामुळे हा इथे थोडा पटपट सांगून तिथं येऊया बघा शहाजी राजांशी विवाह झाला आणि जेव्हा जिजाऊंच्या गर्भामध्ये छत्रपती शिवाजीराजे वाढू लागले माता माऊलींना लक्ष द्यावं का बघा जेव्हा जिजाऊ मासाहेबांच्या गर्भात छत्रपती शिवाजीराजे वाढू लागले आणि माझ्या जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले आऊसाहेबांना डोहाळे लागले त्या आऊसाहेबांचे डोहाळे कसे होते माऊली कसले होते माती खायचे ओ लक्ष द्या पुढं कसले डोहाळे होते चिंचा बोरं खायचे आंबट गोड खायचे टीव्ही पाहायचे आई कुठं काय करते कसले डोहाळे होते दादा बघा डोहाळे कसे होते माझ्या जिजाऊ मासाहेबांचे शहाजीराजेंजवळ जिजाऊ आऊसाहेब गेल्या म्हणताय राजे तुमची तलवार द्या तुमचा घोडा द्या तुमचा जिरे टोप द्या तुमचा दांडपट्टा द्या तुमची बालाबंदी द्या राजांच्या राणीसारखा कशासाठी हो डोहाळे पुरवायचे ना मग द्या असे डोहाळे कशासाठी अरे शत्रूचा मुंडका उडवायचाय शत्रूचा निपात करायचाय स्वराज्याची सैर करायची असे माझ्या जिजाऊंचे डोहाळे होते माऊली अरे म्हणून शिवाजी राजा घडला वाढला नवे नवे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या राजाची ख्याती आहे राहणार समाजा राजा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला आनंदाने नगरी दुमदुमून गेली शिवाजीराजे मोठे होऊ लागले हळूहळू मोठे होऊ लागले ना माझ्या राजाचे खेळ काय होते माझ्या राजाचे अरे जमून पोरं बाळ शिवाजी जमून पोरं बाळ शिवाजी लागला माती चालायला आणि काय पोरं जमून शिवाजी राजा काय करायचा अरे जमून पोरं बाळ शिवाजी लागला माती चालायला आणि गेला किल्ला खेळायला रे गेला किल्ला खेळायला लागलं तर मानगुट चोळायला अरे लागलं तर मानगुट चोळायला किल्ला खेळायला हो किल्ला खेळायला अशा माझ्या शिवबाचे खेळ होते माऊली
आताच्या पोरं बसले असतील इथं तर त्यांचे खेळ पबजी नव्हतं बरं का. माझ्या राजाचे खेळ असे होते मायबा. गीता भागवत असे ग्रंथ माझ्या जिजाऊंनी त्यांना शिकवले दादा. म्हणून माझा राजा घडला हो दादा. राजा हळूहळू मोठा होऊ लागला. राजा मोठा होऊ लागला. राजांनी स्वराज्याचा तोरण बांधला. तोरणा किल्ला. महाराजांनी स्वराज्याचे शपथ घेतले. तो कोणता किल्ला? कोणता हो? जरा जोरात बोला की. कोणता? हा वा रायरेश्वर. दादा दुधाचं नव रक्ताचा अभिषेक करून माझ्या राजाने स्वराज्याची शपथ घेतली. आपला मर्द मावळा गोळा केला. तो मर्द मावळा कसा होता म्हणा? ते मर्द मावळे सच्चे. स्वधर्मासाठी अर्पणी प्राण राखिणी भगीरथ हिऱ्याचा मान जिजाजीची. जेव्हा माझ्या राजानं स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा माझ्या राजाचं वय काय होतं? किती वय होतं? अगं 16 वर्षाचं वय. किती वय? 16 वर्षाचं. आणि आपण म्हणतो 16 वरीच धोक्याचं. वय दादा 16 वरीच धोक्याचं आहे का? धोक्याचं आहे. बोला बोला. धोक्याचं आहे का? अरे मोक्याचं आहे. मोक्याचं. धोक्याचं नव्ह. कारण 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं. शंकराचार्यांनी शंकर भाष्य लिहिलं. अरे ते 16 वर्षाचं वय ते धोक्याचं नसून मोक्याचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली का? ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली का? काही जाणकार मंडळींनाच माहित असेल बरोबर. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली का ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली ज्ञानेश्वरी. आणि लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा आगरू लेखक झाला. ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी. दादा मेले माणूसची तर उठविले. एवढा मोठा अधिकार त्या ज्ञानेश्वर महाराजांचा. माऊली एक मढ चाललं होतं. त्या मढ्याला हात लावला. उठलं ते. त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. ओ माऊली. आपल्या माऊलीने, या जगाच्या माऊलीने. आणि आपल्या ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी. सच्चिदानंद बाबा आगरू लेखक झाला. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. वय वर्ष 16. म्हणून 16 वरील धोक्याचं नाही मोक्याचं आहे. स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं 16 वर्षाच्या वयात. शंकराचार्यांनी शंकर भाष्य दिलं. आणि ते 16 वर्षाचं वय. म्हणून लहानपणीच मुलांना संस्कार करा. 30 ओलांडल्यानंतर त्याच्यावर दबाव टाकू नका. असं कर तसं कर. ते नाही ऐकत. मग मातीचा गोळा ओला आहे तेव्हाच वळला जातो. बरोबर ना? त्याची जर मूर्ती झाली आणि ती परत वळवायचा प्रयत्न केला तर ती तुटती. पण वळत नाही दादा. म्हणून संस्कार करा. बघा माझा राजा कसा होता. माझा राजा म्हणजे छातीत बळ असणारे. तो म्हणजे रस्ता मुघलांना करणारे. तो म्हणजे परत न फिरणारे. तो म्हणजे निधी जगात जाणणारे. शी म्हणजे शिस्तप्रिय. वा म्हणजे वाणीच दे. जी म्हणजे जिजाऊपुत्र. व म्हणजे महाराष्ट्राचे शान. हा म्हणजे हार न मानणारे. र म्हणजे राज्याचे हितचिंतक. आणि ज म्हणजे शांत राजा. जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. असा माझा राजा होता. धन्य धन्य शिवाजी राजा.
असा माझा राजा. दादा राजा हळूहळू मोठा होऊ लागला. आपल्याला पुढे असून भरपूर काय पाहायचं, त्यामुळे जरा पटपट पोहणा घेतोय. तबकात मांडलेला पैदेचा विडा त्या अफजल खानानं उचलला आणि तो म्हणतोय कसा, अरे मैं लाऊंगा सिवाज को जिंदा या मुर्दा, सिवा तो दखन का चूहा है, यूं पकड़ के लाऊंगा. एवढं सोपं होतं कधी नाही दादा. तू अफजल खान निघाला, तू कसा म्हणा, अफजल भोवनी रंग बांधून चंग चढला मग रंग. अरे 12,000 घेऊन सैन्यात, चला पटपट 12,000 घेऊन सैन्यात. निवड कवीर मदत करण्यास निघाले. जाताना स्वरून गुरुजीला प्रिय काजीला धरण्या शिवाजीला फार फार सांगा वेळ कशी काय म्हणून आलो धरावया पाय. काजी म्हणे जगा हाय 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 जिराजी, पोहणा सादर करत असताना काही चुका होत असतील तर माफी असं बरं का माय बाप. तुमच्या पुढे एक लेकरू आहे, तुम्ही खूप ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्या पुढे बसलेले आहेत. म्हणून बघा तो अफजल खान निघाला तर मदर करेल. तू खान तुळजापुरात आला. दादा लढ लढ करणारी ती जगदंबा मातेची मूर्ती तिने धाड गॅस उठून काढली, सोना थत्तीहून खाली पडली. दादा ठिकरे ठिक झाला. दादाच्या मूर्तीच्या सर्व भक्तांनी त्या जगदंबेकडे धावा केला. हे जगत जननी माय भवानी ऐक कुलस्वामिनी, अगं आई धाव, आई दारुगड दारुगड बाई आता, दारुगड बाई दारुगड बाई आता. दारुगड बाई आता, दारुगड बाई दारुगड बाई आता. जगत जननी दारुगड आई जगदंबे दारुगड. आई दादा त्या खानानं तुळजापूर सोडलं. खान पंढरपुरात आला. खान धर्मजर करत वाईत आला. लक्ष पुढे असावं. खान वाईत आला आणि इकडे माझ्या जिजाऊ साहेबांना काळजी वाटू लागली बरं का मायबाप. कारण माता मावल्यानं आपलं लेकरू लंगडा असू द्या, पांगळा असू द्या, तिरणा असू द्या, काळा असू द्या, शेंबडा असू द्या, आंधळा असू द्या, ते आपल्या आईला लई प्रिय असतं बरं का मायबाप. खूप प्रिय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विल प्रीती. आपल्या अंतकरणामध्ये ज्या आपल्या मुलाप्रती जरा सुद्धा स्वार्थ ठेवत नाही आणि आपल्या मुलावर निस्वार्थपणे प्रेम करते. वा माननीय अनिकेत भाऊ गुले यांचं आगमन झालं. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. वा हिंदुत्वाची तडपते तलवार. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळी टाळी मायबाप टाळी. हा क्या बात आहे माऊली. बघा तो खान वाईत आला आणि माझ्या जिजाऊ भाऊसाहेबांना काळजी वाटू लागली. जिजाऊ भाऊसाहेबांना काळजी वाटू लागली तर माझ्या जिजाऊंनी त्या जगदंबेला साकडं घातलं आणि काय म्हणताय, उभी राहुनी संकटी पाठीला तुझे ले करू धावा केला. आई भवानी बळदे त्याला. हे जगत जननी माय भवानी आई कुलस्वामिनी प्रसन्न हो. त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जातंय जगदंबे, त्याला येस दे. छत्रपती शिवाजीराजे निघाले आणि माझ्या राजाने कोणता पोशाख परिधान केला होता. चिलकत चढला अंगाला, चिलकत चढला अंगाला. संशय लावली कमलदार, संशय लावली कमलदार. हाती पायाला रंगाईचा
स्वालंबीला शिर टोप घातला डोळीला रजीर टोप घातला डोळीला लाविली ढाल पाटीला रे लाविली ढाल पाटीला वाघनख्या घातल्या बोटाला रे वाघनख्या घातल्या बोटाला घेऊन शिवा महाल्याला रे घेऊन शिवा महाल्याला अशा धाक माता वीर चाल भेटी नाजी राजी चाल भेटी नाजी राजी चाल भेटी अशा धाक माता वीर चाल अखेर छत्रपती शिवरायांची आणि त्या अफजलची भेटीची जागा ठरली ते कुठे म्हणा गडाच्या पायथ्याशी त्या अफजलची आणि महाराजांची भेट झाली दादा कशी ना भूतो ना भविष्यती कशी झाली बेटे बेटे सावधान शिवराय जवळ जा शिवराय जवळ जाऊन भेटतील घर कडून जाणं काय प्रकार केला खानानं बगल लागून यमान अरे तो कबड्डी अफजल खान तो धिप्पड अफजल खान तो धिप्पड अफजल खान शिवराय दिसला एवढं काय झालं शिवाजीनं पूर्ण जाणून वाढच्या धरल्या रोखून पोटात खुपसी क्रोधानं म्हणून खानानं सोडला सगा सगा म्हणून खानानं सोडला समजला स्वयंवरला जास्त भक्ताला शिवावरती वार करण्याला शिवा मला होता बाजूला वार केला हात तुटून पडला बाजूला होता शिवा म्हणून शिवभाचा प्राण वाचला होता शिवा म्हणून शिवभाचा प्राण वाचला चंद्रकांत माने साईला चंद्रकांत माने साईला पिताजींचा आशीर्वाद असणार सर्वांची साथ मला असणार कोणला फाडून बाहेर शिवाय घालला बाहेर पराक्रमाची साक्षरी त्याची खबर शौर्य वर्णन तुम्ही कथन भरावा रंग सर्वपरी शिकवी तुझा प्रतिवार वार तुझ्या चरणा प्रतिवार वार तुझ्या चरणा प्रतिवार वार तुझ्या चरणा तुम्ही कथन भरावा रंग सर्वपरी शिकवी तुझा प्रतिवार वार तुझ्या चरणा प्रतिवार वार तुझ्या चरणा प्रतिवार वार तुझ्या चरणा बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की शिवछत्रपती संभाजी महाराज की हर हर 32 दाताचा पोकार माझ्या छत्रपती शिवरायांनी उभा उभा सोडला होता दादा जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की